नगर परिषदेने याबाबत नियोजन असं केले की पूर्ण जेवढे नाले शहरातले ते पूर्ण साफ केलेले आहे. जे मोठे नाले आहे, तिथे आपण मिनी कॅट जेसीबी वापरून पूर्ण साफसफाई केली आहे. प्लास्टिकच्या बॉटल्स जे प्लास्टिक पडलेलं आहे किंवा कचरा साचलेला आहे नाल्यामध्ये तो पूर्ण साफ करण्यात आलेला आहे. उद्यान विभागामार्फत ज्या झाडांच्या फांद्या इलेक्ट्रिकल लाईन्सच्या वर आहेत त्या पण कापण्यात आलेल्या आहेत. पावसाळा काही दिवसामध्ये येऊन टेपलेला आहे, पण चिपळूण नगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी कशा पद्धतीने उपाययोजना केलेल्या आहेत ह्याचा आपण आढावा घेतो. आपल्याबरोबर शिव आहेत संजय जाधव साहेब. सर, काय सांगाल की कशा पद्धतीने पावसाळ्यापूर्वीचं नियोजन, आपत्कालीन परिस्थितीची आढावा या निमित्ताने माननीय कलेक्टर साहेब, माननीय पालकमंत्री साहेब, आपले उपयोगी अधिकारी आकाश लिगडे साहेब यांच्या सर्वांबाबत सर्व मिटिंग झालेल्या आहेत आणि प्रत्येक मिटिंगमध्ये याचा आढावा घेण्यात आलेला आहे. नगर परिषदेने याबाबत नियोजन असं केले की पूर्ण जेवढे नाले शहरातले ते पूर्ण साफ केलेले आहे. जे मोठे नाले आहे, तिथे आपण मिनी कॅट जेसीबी वापरून पूर्ण साफसफाई केली आहे. प्लास्टिकच्या बॉटल्स जे प्लास्टिक पडलेलं आहे किंवा कचरा साचलेला आहे नाल्यामध्ये तो पूर्ण साफ करण्यात आलेला आहे. उद्यान विभागामार्फत ज्या झाडांच्या फांद्या इलेक्ट्रिकल लाईन्सच्या वर आहेत त्या पण कापण्यात आलेल्या आहेत. तसेच रस्त्यांची डागडुजी, जे रस्त्यांना खूपच खड्डे पडले ते आपण एकतर डांबरचे पॅच किंवा मग जे काही फाईल्सचं मटेरियल वापरून बऱ्यापैकी खड्डे बुजवण्याचं पण काम चालू आहे आमचं. आणि तसेच प्रांत साहेबांच्या अंडर मिटिंग घेऊन जे पोफळीचं आपलं जनरेशन प्लांट आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून पावसाळ्यामध्ये जी महत्त्वाची भरती ओट येणार आहे पौर्णिमा अमावस्येची, त्याबाबत नियोजन करून त्यावेळेस जनरेशन प्लांट कसे कमी जास्त पाणी सोडतील याच्यावर पण चर्चा करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर सर्व पूर्ण तालुक्याचे अधिकारी या दृष्टीने सर्व एकत्र राहून त्यावेळेस योग्य ती खबरदारी घेण्यात येईल. सर, 2021ला चिपळूणला पूर आला होता आणि पुरानंतरची परिस्थिती खूप दयनीय होती. त्यानंतर ह्या ठिकाणच्या बचाव समितीने उपोषण केलं. त्यानंतर गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. आता गाळाची नेमकी कंडिशन काय? आता गाळ हा इरिगेशन डिपार्टमेंट मार्फत काढला जात आहे. आता गाळ काढल्याने किती परिणाम म्हणजे पुराचा किती धोका कमी होईल हे टेक्निकली तुम्ही सांगू शकत नाही, पण फरक पडणार. कारण गाळ काढला म्हणजे पाणी तुमचं थोडं लवकर निघून जाईल आणि जेवढा पाण्याचा फुगवटा कमी होईल तेवढा आपल्याला पुराचे चान्सेस कमी राहतील. परंतु पुराचे मेन कारण चिपळूणमध्ये असे आहेत की अतिवृष्टी नंतर जी अमावस्या पौर्णिमेची 4 मीटरच्या वरची भरतीची लेवल बॅकवॉटरची ती, आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये ॲड होणार आहे. हे दोन तरी नैसर्गिक आहे, आपण हे बदलू शकत नाही. पण त्याच्यामध्ये तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे का ज्याच्यामुळे पूर वाढू शकतो तो म्हणजे आहे पोफळीचे जनरेशनचं पाणी सोडणं. ते जर आपण कंट्रोल केलं पावसानुसार आणि ओटी भरतीनुसार तर बऱ्यापैकी पुराचा धोका कमी होतो. हे आमच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणेच आम्ही नियोजन केलं. तुम्ही आत्ता एक गोष्ट या ठिकाणी सांगितली आहे की पोफळी जनरेशनचं पाणी कंट्रोल करणे. मुळात या ठिकाणी असं म्हटलं गेलं होतं की कोयलकडी धरणातून किंवा कोयना धरणातून पाणी सोडलं जातं. हे काय खरं आहे? बरोबर आहे, कारण त्यांचे 4 प्लांट आहे, 4 टप्पे आहे त्यांचे जनरेशनचे. प्रत्येक एका टक्क्याचं ज्यावेळेस जनरेशन सुरू होतं त्यावेळेस 2800 क्युसेक म्हणजे 2800 क्युबिक फीट पर सेकंद इतकं पाणी रिलीज होतं. ज्यावेळेस 4 प्लांट ऑपरेशन होत्या त्यावेळेस 11,600 क्युसेक पाणी हे नदीत सोडलं जातं. जर आपण जास्त पाऊस असेल किंवा भरती मोठी असेल तर त्यावेळेस आपण त्यांना रिक्वेस्ट करतो की 4 ऐवजी 1 मशीन चालवा, 2 मशीन चालवा आणि त्याच्याप्रमाणे वरचं पाणी नदीतलं पाणी कमी होऊन पूर पातळीला आपल्याला पाणी सोडलं ते कोळकेवाडीत येत नाही. धरणाचं पाणी शेवटचा टप्पा आहे आपला कोळकेवाडीचा, त्या धरणात येतं. पण कोळकेवाडी धरणात कायम पाणी असतं, कारण प्रत्येक वेळेस त्यांचं जनरेशनचं पाणी हे शेवटी कोळकेवाडीत येतं आणि त्यामुळे कोळकेवाडी कायमच भरलेलं असतं. आणि ज्यावेळेस वरचं पाणी येतं त्यावेळेस कोळकेवाडीतून आपाप पाणी ओव्हरफ्लोनी धरणाचं पाणीच कारणीभूत असं म्हणायचं का? तसं पूर्ण पाणी होतं असं नाही म्हणता येणार, त्याला कारण नैसर्गिक कारण पण होते. पण त्याला होतं असं हा, थोडंफार प्रमाण आहे, त्याचा थोडंफार प्रमाण आहेच. धरणाचं पाण्याचं प्रमाण आहे. बघा, ह्या साहेबांनी खूप मोठा खुलासा केलाय की कोयना धरणाचं पाणी सुटल्यामुळे बरोबर ना साहेब? पूर्ण नाही म्हणता येणार, पण थोडाफार प्रमाणात त्याचा इफेक्ट पडतो. म्हणूनच आम्ही कारण काय होतं त्यावेळेस 4 मशीन तुमचे सोडल्या जातात, 4 मशीन चालू असतात त्यावेळेस 11,600 क्युसेक पाणी सोडलं जातं. 1 मशीन चालतं त्यावेळेस 2800 क्युसेक, 2 मशीन चालतात त्यावेळेस 5,600 क्युसेक. 5,600 क्युसेक ठीक आहे, पाऊस ॲडजस्ट करू शकतो, भरती ॲडजस्ट करू शकते. पण ज्यावेळेस अतिप्रमाणात पाणी होईल आणि खूप पाऊस असेल त्यावेळेस हे प्रमाण जरी नगण्य असलं नदीच्या मानाने
तरी ते पावसाच्या व भरतीच्या मानाने जास्त ठरले जातात. क्युसेस मध्ये पाणी कसं मोजलं जातं काय एकंदरीत लोकांना माहित नाही म्हणून. म्हणजे काय आहे का QSCC म्हणजे क्युबिक फीट पर सेकंद. म्हणजे काय आहे, एक क्युसेक म्हणजे 1 क्युबिक फीट पर सेकंद. म्हणजे एका क्युबिक फीटमध्ये 27.4 लिटर म्हणजे 28 लिटर, जवळजवळ 28 लिटर पाणी प्रत्येक सेकंदाला सोडलं जातं. एकंदरीत आपण पाहिलं तर तुम्ही आता सांगितलं की या ठिकाणी नाले साफसफाई केली, पण अजून काही ठिकाणी नाले साफसफाई केली गेली नाही असं लोकांचं म्हणणं आहे. काय सांग? हां, आता ज्या आम्ही नाले सफाई ही जवळजवळ एप्रिलपासून सुरू केली. म्हणजे त्याला जवळजवळ आता 2 महिने होत आले. आता जे 2 महिन्यापूर्वी नाला साफ केला आहे, तो परत थोडाफार हे होणार किंवा त्याच्यात साचला असेल, तो आम्ही आता परत दुसऱ्या राऊंडमध्ये ते सर्व परत साफ करून घेणार. एकंदरीत ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनचा विषय पाहिला या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती उद्भवते आणि अशा वेळी आपण नंबर पण पाठवतो लोकांना काय असेल तर. ह्या वर्षी पाऊस कमी असा हवामान खात्याचा अंदाज आहे, तुम्हाला काय वाटतं? नाही, यावर्षी तर IMDच्या अंदाजानुसार अगोदर त्यांनी 92% वर्णन दिलं होतं, अंदाज दिला होता. आता नवीन अंदाज तर 88%च आहे. पण हा 88% जरी अंदाज कमी वर्तवण्यात आला, तरी त्याचा कोकणात एवढा नाही फरक पडणार. काय होतं, ज्यावेळेस एल निनो डेव्हलप होतो, त्यावेळेस वाऱ्यांची परिस्थिती कमी असते, आपल्याकडे जोर कमी असतो. पण कोकणात पावसाच्या जोराचा एवढा फरक पडत नाही. कारण कोकणात काय होतंय, सह्याद्रीमुळे कोकणात ऑलरेडी वारे आडले जातात, त्यामुळे पाऊस भरपूर पडतो. वरती ज्यावेळेस मान्सूनला जायचं त्यावेळेस त्याला ताकद लागते, त्यामुळे कोकणात एवढा फरक नाही पडणार. बाकी घाटावर किंवा उर्वरित महाराष्ट्रावर त्याचा फरक पडेल. असं चिपळूणमध्ये आपण पाहिलं तर जिप्सी कॉर्नरच्या ठिकाणी खूप मोठं पाणी साचतं, मग लोक म्हणतात चिपळूणला पाणी भरलं. दुसरा प्रकार करतो तो चिंचणमध्ये करतो, त्या ठिकाणी काय उपाययोजना करण्यात आल्या का? ती केले. ज्या आमचे जे आरोग्य सभापती शिवमपिसे साहेब आणि कपिल शिर्के साहेब यांनी सरांनी स्वतः व्हिजिट करून तो नाला पूर्ण पाहून त्याच्यामध्ये छोट्या JCBनी ती पूर्ण साफसफाई करून घेतली आहे. आणि आम्ही पण तिथं मेन पॉईंट जी शहरात पाणी तिथून घुसतं त्याबाबत आम्ही पण जागरूक असून आमचे लोक तिथं 24 तास कसे राहतील आणि तिथं कसं लक्ष देता येईल यावर आमचं नियोजन राहील. मग तिथे शॉनचा मुद्दा उपस्थित झाला होता. या ठिकाणी सेंटर आपण उभं करणार होता, 4 वर्ष सांगा होतात किंवा सेंटर उभं होतं, पण प्रत्यक्ष सेंटर काय उभं राहिलं नाही. अग्निशमन दलाच्या विभागातच त्यांना एक रूम उपलब्ध करून आली. असं नेमकं काय घडलं? आणि आता काय झालंय, सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन्सनुसार अगोदर सुप्रीम कोर्ट खूप याबाबत ॲनिमल वेलफेअर बोर्ड यांच्यामुळे खूप स्ट्रिक्ट होतं. आम्हाला कुत्र्यांवर कोणतीच कारवाई करायचे अधिकार नव्हते. त्यामुळे काय करावं लागायचं, आपल्याला एकच पर्याय होता निर्बीजीकरणाचा. त्यामुळं आपण काय केलं, पहिल्या वर्षी 500 आपल्याकडे जेवढं बजेट होतं शक्य होईल तेवढं पहिल्या वर्षी 500 कुत्रे आणि दुसऱ्या वर्षी 500 कुत्र्यांचं आपण निर्बीजिंग केलं. पण आता जर शहरात 1000 कुत्रे असतील आणि आपण 500चं निर्बीजिंगकरण केलं तर ती संख्या म्हणावी तेवढी फरक पडणार नाही. त्यामुळे शासनाने यावेळेस काय केलं का स्वतःच पुढाकार घेऊन नुसतं निर्बीजीकरण केंद्रच नका करू, त्यांना शेल्टर होम पण करा म्हणून असे आदेश दिले. त्याच्याप्रमाणे आपण प्रस्ताव पण सादर केला आणि आपला प्रस्ताव जवळजवळ 1 महिन्यापूर्वीच कलेक्टर ऑफिसला पण गेला आहे. ABC सेंटरचा आपल्या घनकचरा प्रकल्पावर आपण त्यांना निवारा शेड करतोय कुत्र्यांसाठी. परंतु नंतर आचारसंहिता लागली आणि तो प्रस्ताव काय अजून मंजूर नाही झाला. जवळजवळ तो 87 लाखाचा प्रस्ताव आहे. तो मंजूर झाल्यावर आपलं तिथं शेल्टर होम होईल. तोपर्यंत आपण निर्बीजीकरणाची प्रक्रिया तात्पुरती करायला पाहिजे म्हणून ते आपण अग्निशमन केंद्रात निर्बीजीकरणाची प्रक्रिया तुम्ही केली, पण एकंदरीत लोकांचं असं म्हणणं आहे की ज्या कुत्र्यांना निर्बीजीकरण केलं गेलं त्यांना कधी शिक्का लागतो, म्हणजे त्यांना आपण कानाचा असं कधी शिक्का करतो, ते केलंय का? नाही, मागच्या वर्षी काय केलं होतं, मागच्या वर्षी त्यांचे फोटो काढले होते आणि त्याचा रेकॉर्ड ठेवलं होतं. आता यावर्षी ज्यावेळेस आपण ही प्रोसेस करू त्यावेळेस आपण आपल्या म्हणण्यानुसार एक तर टॅगिंग करायचं किंवा त्याला टॅग लावायचा किंवा गळ्यात पट्टा काहीतरी निशाणी द्यायचं, याची सोय आपण नक्की करू. मागशी झाला नव्हता प्रकार? नाही, मला माहित नाही, कारण त्यावेळेस फोटो वगैरे लावलेले होते सगळ्यांना. त्यावेळेस काय नेमकं केलं होतं कुत्र्यांना ओळखीसाठी ते मलाही नाही सांगता येणार. म्हणजे बोगस कारभार होता असं म्हणायचं? नाही, बोगस नाही. जे सरकारी काम होतं ते व्यवस्थित होतं. फक्त काय आहे, त्याच्यामध्ये काही त्रुटी राहू शकता. आता तुम्ही हा मुद्दा उपस्थित केला का त्यांना टॅगिंग करायला पाहते का, ते आता आमच्या लक्षात आलं तर कुत्रं कसं ओळखायचं, तर आपण त्याला एकतर काहीतरी आता सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन्स आहे, आपण त्याला टॅगिंग करू शकत नाही कानाला, ते काही नॉर्म्सनुसार. तर आपण त्याला पट्टा किंवा काहीतरी अशी दुसरी व्यवस्था करू. टोलेजंग इमारती उभे राहतात, पण CATV प्लॅन केला की नाही, जी माहिती घेऊया सर. काय सांगा, CATV प्लॅन केला? नाही, काय आहे, ॲक्च्युली प्रत्येक शहराला म्हणजे NGTच्या गाईडलाईन्सप्रमाणे आणि सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शनप्रमाणे प्रत्येक शहराला STP प्लांट व अंडरग्राऊंड ड्रेनेज नेटवर्क ही कंपल्सरी. परंतु कोकणाची परिस्थिती असल्यामुळे म्हणजे पूर्ण कोकणामध्ये, म्हणजे नुसती चिपळूणच नाही, पूर्ण कोकणामध्ये एकाही नगरपालिकेकडे स्वतःची अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना व STP प्लांट नाही आहे. तर आपण त्यासाठी 18 साली अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना प्रस्तावित केलेली होती. पण त्यानंतर अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या नॉर्म्सनुसार 135 लिटर पर मानसी पर दिन हा पाणीपुरवठा होत नसल्याने ती राहिली व आपलं लक्ष पाणीपुरवठा योजनेकडे, ग्रॅव्हिटी योजनेकडे गेले.
आता ग्रॅव्हिटी योजना आपली बऱ्यापैकी 30% पूर्ण झालेली आहे. आपण आता मागच्या बॉडीमध्ये ठराव पण घेतला आणि अंडरग्राऊंड ड्रेनेज योजनेचा प्रस्ताव पण मंजूर केला. तो प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात येऊन त्याची जी कारवाई होईल, जेव्हा तो प्रस्ताव तयार होईल तो आपण शासनाकडे सादर करू. तो प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज योजनेमध्ये आपोआप STPची सुविधा करण्यात येते. त्याला पर्यायच नाही, कारण अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना आपल्या ज्यावेळेस आपण सांडपाणी गोळा करतो त्याच्यावर ट्रीट केल्यानंतरच ते नदीत सोडलं जातं. त्याच्यामुळे आपण 3 ठिकाणी STP प्रपोज केलेली आहे. ही योजना मंजूर झाल्यानंतर तात्पुरता आपल्याला STP तिथं निर्माण होतील. परंतु सध्या तरी आपण जे मोठ्या बिल्डिंग्ज आहे त्यांचे स्वतःचे सेफ्टी टँक्स आहे, त्यांचं स्वतःचं जे वेस्ट वॉटर आहे, म्हणजे ब्लॅक वॉटर नाही पण जे ग्रे वॉटर आहे ते आपण आपल्या ओपन ड्रेनला सोडलं जातं सध्या तरी. समजा असं नाही, तुम्ही आता सांगता, तुम्ही समर्पित उत्तर दिलं नाही साहेब. मुळात विषय असा आहे, समजा त्या CTV प्लॅनमुळे CTV प्लॅन केला गेला नाही, त्याच्यामुळे त्याचं जे पाणी जे आहे ते इतर लोकांच्या बिल्डिंगमध्ये गेलं किंवा इतर लोकांच्या बोरला गेलं, तर जबाबदार कोण? नगरपालिका जबाबदार की बिल्डर जबाबदार? नाही, बिल्डरचे त्याचं आपल्या नॉर्म्सनुसार कसं आहे, आपण ज्यावेळी बिल्डिंग परमिशन देतो किंवा OC देतो, आपले नॉर्म्स कसे आहेत, त्यांनी आमच्या नगरपालिकेच्या ड्रेनला आणून सोडायचं आहे. तिथून पुढे नगरपालिकेची जबाबदारी. सोडलं नाही तर ना, त्यांनी सोडलंच नाही ना. हा, मग त्यांनी जर सोडलं नसेल तर त्याची चुकी आहे. तुमचं लक्ष त्याच्यावरती नाही असं मला आम्ही चूक म्हणतोय. कारण का मुळात अशी बिल्डर अनेक आहेत की त्यांनी सोडलेलंच नाहीये. लक्षात नाही, घ्या. असे बिल्डर असतील तर ती त्यांची चुकी आहे. आपण त्यांना नोटीस देऊन त्यांच्यावर काय गुन्हे कारवाई करणार? त्याच्यावर नोटीस देऊन त्यांना आता गुन्हे बघा दाखल ना, करू. वारकंडीमध्ये पण इमारती उभी राहतात, इकडे स्टँडच्याकडे पण इमारती उभी राहतात, भोगाळ्यामध्ये टोळीजंग इमारती उभी राहतात आणि CTV प्लॅनला जर परवानगी घेत नसेल, ड्रेनेजला सोडत नसतील नगरपालिका. नाही, तर जबाबदार कोण? त्यांचा STP प्लांट त्यांना STP गरज नाही स्थापन करायची, पण त्यांचं ड्रेनेज आहे ते नगरपालिकेच्या गटारीला सोडलं पाहिजे, हे नियम आहे. ह्याच्यावरती आरोग्य विभाग नेमकं करते काय? हा, आरोग्य विभागाने हे व्हिजिट करतात, संयुक्त व्हिजिट करतात, ते आपल्या गटारीला सोडल्या गेलं पाहिजे याची दक्षता घेतो आपण. पण ते सोडलं गेलं असेल तर त्याच्यावर नोटीस देऊन त्याला ती भाग पाडायचं सोडायला, नाही तर त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा. एकंदरीत आपण जर पाहिलं या ठिकाणी नोटीस द्यायचं, नोटीस देऊन त्यांनी जर सोडलं नाही तर गुन्हा दाखल करण्यात येईल असं मत या ठिकाणी मुख्याधिकारी संजय जाधव यांनी व्यक्त केलं. आता पुढे नेमकं होतंय काय? खरंच अशा बिल्डरना नोटीस देऊन ते पाणी सोडतात की नाही, त्याच्यावरती गुन्हा दाखल की होणार की नाही हे पाहणं तितकेच गरजेचं आहे. कॅमेरावर साई शेख, निसा शेख, नवराष्ट्र चिपळूण.